माहित आहे त्यालाच कळत नसतं. ते तुमच्याशी वाद घालत नाही किंवा तुम्हाला उलटूनही बोलत नाही. ते तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही माझ्यावर म्हणजे तू माझ्यावर नकारात्मक सूचना देऊच नकोस, फक्त सकारात्मक दे. त्याला काही कळत नाही. जेव्हा तुम्ही म्हणता की हे करू शकणार नाही, आता माझं वय झालंय, हे असे शब्द वापरतो, तेव्हा आपण आपल्या अंतर्मनात नकारात्मक विचार रुजवत असतो. त्याप्रमाणे मग अंतर्मन तुम्हाला तुमच्या सूचनांद्वारे प्रतिसाद देत असतं. हा, ह्याच्यात लेखकाने सांगितलं की तुमची इच्छा साकार होण्यासाठी आणि विफलतेतून तुम्हाला जर नैराश्य आले असेल तर त्याच्यातून सावरण्यासाठी दिवसातून अनेक वेळा ठामपणे म्हणा, ज्या अपरंपार बुद्धिमत्तेनं माझ्यात ही इच्छा निर्माण केली आहे, तीच माझं बोट धरून मला मार्ग दाखवते आणि माझ्या इच्छापूर्तीच्या योजना माझ्यासमोर उघडवून दाखवते. मला हे माहित आहे की माझ्या अंतर्मनातील गहन विद्वत्ता आता मला प्रतिसाद देत आहे आणि ती माझ्या अंतरंगात जे काही अनुभवतो त्याचा दावा करतो, त्याचीच बाह्य जगात अभिव्यक्ती होत असते. सर्वत्र संतुलन, समता व समतोल आहे. हे सांगितलं की त्याचा एका बाजूने कसा म्हणजे अंतर्मनाला आपण सूचना कशा देऊ शकतो आणि दुसरा म्हणजे तो म्हणतो की आता काहीच मार्ग उरलेला नाही, मला या परिस्थितीतून बाहेर पडणं शक्यच नाही. म्हणजे दोन वेगवेगळ्या एका विचारांवर दोन वेगवेगळे तार्किक विचार आपण कसे करतो हे सांगितले. हा, ह्याच्यात लेखकानं अजून एक सांगितलंय की तुमच्या अंतर्मनालाही स्वतःच एक मन आहे, पण ते तुमच्या विचार पद्धती व कल्पनाचित्र स्वीकारते. कल्पनाचित्र म्हणजे व्हिज्युअलायझेशन. जेव्हा तुम्ही एखाद्या समस्येची उकल शोधता तेव्हा तुमचं अंतर्मन प्रतिसाद देईल, पण त्यासाठी तुमच्या बाह्य मनाने एखादा निर्णय घ्यावा किंवा निकाल द्यावा अशी त्याची अपेक्षा असते. तुम्हाला हे मान्यच करावं लागेल. तुमची सगळ्या समस्यांची उत्तरे तुमच्या अंतर्मनात असतात. हा, याच्यात बघा एक महत्वाचा वाक्य आलाय की जर तुम्ही मी यात आपण जर म्हणालो की मी यात पूर्णपणे फसलो आहे, गोंधळलो आहे, मला वाटतं यातून बाहेर पडायचंच नाहीये, मला काही उत्तर का मिळत नाहीये, तर तुम्हीच तुमच्या प्रार्थनेवर पाणी फिरवत आहात. फक्त वेळेकडे लक्ष देणाऱ्या सैनिकाप्रमाणे तुम्ही महत्वाच्या ऊर्जेचा वापर तर कराल, पण पुढे सरकवू शकणार नाही. तुमच्या मनाच्या चक्रांना स्थिर करा. लेखकाने इथं चक्रांचा उल्लेख केलाय. तुमच्या मनाच्या चक्रांना स्थिर करा, शांत व्हा, मोकळे व्हा, शांतपणे म्हणा, माझ्या अंतर्मनाला उत्तर माहित आहे, ते मला या क्षणी पण प्रतिसाद देत आहे. मला माहित आहे माझ्या अंतर्मनाच्या प्रगाढ बुद्धिमत्तेला सगळ्या गोष्टी कळतात आणि ते आत्ताच माझ्यासमोर माझ्या प्रश्नांचं अचूक उत्तर देत आहे. त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. हा, याच्यात लेखकाने सांगितले तुम्ही कुठलीही प्रार्थना करताना पहिल्यांदा ग्रॅटिट्यूड व्यक्त करा आणि मग प्रार्थना करा. तुम्ही नुसती प्रार्थना करून पण बघा आणि विथ ग्रॅटिट्यूड आभार व्यक्त करून प्रार्थना करा, तुमची प्रार्थना जास्त फळाला येईल. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी याच्यात लेखकाने सांगितल्या बघा. आपण आतापर्यंत काय काय बोलतो, चांगलाच विचार करा चांगलेच होईल, वाईट विचार केला तर वाईटच होईल. तुम्ही दिवसभर जो विचार कराल तसेच तुम्ही बनाल. तुमचं अंतर्मन तुमच्याशी वाद घालत नाही, तुमच्या बाह्य मनाचा आदेश ते स्वीकारतं. त्यामुळे मला हे परवडणार नाही हे सगळं जे आपण म्हणतो ते तुमचं अंतर्मन खरं करून दाखवेल. तिसरं म्हणजे तुमच्या हातात निवड करण्याची शक्ती आहे. आरोग्य आणि आनंदाची निवड करा. तुम्ही मैत्रीपूर्ण बनण्याची निवड करू शकता. आनंदी, मैत्रीपूर्ण प्रेम करण्याजोगे होणे निवडा. अख्खे जग तुम्हाला तसाच प्रतिसाद देईल. चौथं लिहिलं, तुमचं बाह्य मन द्वारपाल रखवालदार आहे. तुमच्या मनावर वाईट छाप पडू नये हे बघण्याचं त्याचं मुख्य कारण आहे. काहीतरी चांगलं घडू शकतं आणि ते आताही घडत आहे या गोष्टीवर विश्वास ठेवणे निवडा. निवड करण्याची क्षमता ही तुमची सर्वात महान शक्ती आहे. आनंद व भरभराटीची निवड करा. पाचवं दिलंय लक्षात ठेवण्यासारखं, इतरांच्या सूचनात तुम्हाला दुखावण्याची शक्ती नसते, तुमच्या विचारात खरी शक्ती असते. इतरांच्या विचारांना किंवा विधानांना नकार देण्याची निवड करून केवळ चांगले विचार दृढ करा. तुम्ही कशी प्रतिक्रिया करावी याची निवड करण्याची शक्ती तुमच्यातच आहे. म्हणजे समोरच्याने तुम्हाला काहीही म्हटलं तर त्याचा तुमच्यावर परिणाम व्हायला नको पाहिजे. तुम्ही जे निवडाल, तुम्ही जो विचार कराल तसंच घडेल. तुमच्या शब्दांचं भान ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या शब्दांचं भान ठेवा. तुम्हाला तुमच्या प्रत्येक फालतू शब्दांचा हिशोब द्यावा लागेल. कधीही म्हणू नका की मी अपयशी होईल, माझी नोकरी जाईल, मी भाडे भरू शकत नाही. तुमचं अंतर्मन अशी वाक्य थट्टेवारी नेणार नाही, ते निष्ठेनं त्या वाक्यांना खरं करून दाखवेल.
सातवा पॉईंट दिलेला लेखकानं, तुमचं मन दुष्ट नाही. निसर्गाची कोणतीही शक्ती दुष्ट नाही. तुम्ही निसर्गाच्या शक्तीचा वापर कसा करता यावर ते अवलंबून असतं. प्रत्येक ठिकाणी सगळ्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी, बरं करण्यासाठी किंवा प्रेरित करण्यासाठी तुमच्या मनाचा वापर करा. मला हे शक्य नाही असं कधीही म्हणू नका. त्या भयाला दूर करण्यासाठी त्या वाक्याच्या जागी पुढचं वाक्य वापरा. म्हणा की माझ्या अंतर्मनाच्या शक्तीद्वारे मी सगळं काही करू शकतो. हे स्वभाव दोष निर्मूलन कार्यक्रमात आपण बघितलंय. स्वयंसूचना. भीती, अज्ञान व अंधश्रद्धेच्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून विचार न करता चिरंतन सत्य आणि जीवनाच्या सिद्धांताच्या दृष्टिकोनातून विचार करा. इतरांना तुमच्यासाठी विचार करण्याची अनुमती देऊ नका. स्वतःचे विचार स्वतःच निवडा. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. तुम्ही तुमच्या आत्म्याचे म्हणजे अंतर्मनाचे कॅप्टन आणि तुमच्या नशिबाचे मालक आहात, हे लक्षात ठेवा. निवड करण्याची क्षमता तुमच्यात आहे. जीवनाची निवड करा. प्रेमाची निवड करण्याची क्षमता तुमच्यात आहे. प्रेमाची निवड करा. आरोग्याची निवड करा. आनंदाची निवड करा. तुमचं बाह्यमन त्यावर विश्वास ठेवेल व सत्य मानून चालेल. त्याचा स्वीकार तुमचं अंतर्मन करेल व त्या गोष्टी खऱ्या करून दाखवेल. सुदैव, दैवी मार्गदर्शन, योग्य कृती आणि जीवनाच्या सगळ्या शुभत्वावर विश्वास ठेवा. सगळ्यात चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की लेखकाने सांगितले चमत्कार घडवण्याची शक्ती अंतर्मनाचीच आहे. एकदा लेखकाने ह्याच्यात एक उदाहरण दिलंय की लेखकानं ऋषिकेश मधल्या लेखकाला बोलवलेलं ऋषिकेश मधल्या योगा सेंटर मध्ये व्याख्यान द्यायला. त्यावेळी त्यांना ना मुंबईवरनं एक डॉक्टर भेटले सर्जन जे की शस्त्रक्रिया करायचे. त्यावेळी त्यांनी ना ते डॉक्टर जेम्स एसडेल यांची गोष्ट सांगितली. ही वास्तविक कथा आहे. ही गोष्ट आहे 1840च्या दशकातली. या डॉक्टरांनी ना बंगालमध्ये काम केलं. ते स्कॉटिश सर्जन होते. बघा हा काळ असा होता त्यावेळी दुसरं महायुद्ध चालू होतं. ही खरी घडलेली घटना आहे. त्यावेळी काय झालं त्यावेळी ते लुई पाश्चर वगैरे त्यांनी बेशुद्ध करणारी इंजेक्शन वगैरे काढली की बेशुद्ध म्हणजे भूल देऊन तुम्ही रोग्यांचं शस्त्रक्रिया करू शकता. त्यावेळी ते भूल वगैरे काही अस्तित्वात आलं नव्हतं. त्यावेळी या डॉक्टर काय करायचे हे डॉक्टर की त्यांनी ते रोगांच्या शस्त्रक्रिया करायचे. रोग्यांच्या शस्त्रक्रिया करायचे आणि ते विना भूल देता त्या रोग्यांवर उपचार करायचे. पण त्यावेळी ते त्या रोग्यांना काय म्हणायचे, विदाऊट भूल देता तुमच्यावर जे ऑपरेशन होत आहे त्यानंतर तुम्ही पूर्ण बरे झाला आहात. तुमच्या वेदना नष्ट झाल्या आहेत. हे काय डॉक्टर स्वतः, तुम्हाला कुठलाही जंतू संसर्ग झालेला नाहीये. हे डॉक्टर त्या रोग्यांना स्वयंसूचना द्यायचे आणि त्या रोग्यांना पण तसंच सांगत. डॉक्टर आपल्याला जे सांगतात ना तेच आपल्या मनावर ठसतं. आपण डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांनी एखादी गोष्ट सांगितली, तुम्हाला असं असं झालं, आपल्या डोक्यात तीच असते. तर हे डॉक्टर काय करायचे, त्या रोग्याने सांगायचे की नाही तुमचं ऑपरेशन नीट झालं, तुम्ही बरे झालेले आहात, आता उद्यापासून तुम्ही चालायला लागणार. अशा त्यांनी कित्येक हजारो शस्त्रक्रिया केल्यात आणि त्या सगळ्या सफल झाल्यात. आणि त्या रोग्यांना माहीतही नव्हतं की डॉक्टर आपल्याला भूल देत नाहीत. डॉक्टर त्यांच्या म्हणजे त्यांच्या मनाचा ताबा घेऊन म्हणा किंवा मनावर बोलत बोलत असं की तुमचं मन आता माझ्या उपचारांना प्रतिसाद देतंय, तुम्ही बरे होत आहात, असे उपचार करून डॉक्टरांनी कित्येक म्हणजे शस्त्रक्रिया सफल केल्या. ही 1840च्या दशकातली गोष्ट आहे, ज्यावेळी की भूल वगैरे काही नव्हती. त्या डॉक्टरांनी हा म्हणजे उपाय म्हणजे अंतर्मनाच्या शक्तीची ओळख करून कित्येक रोग्यांना बरं केलंय. म्हणजे 150 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं की तुमचं अंतर्मन हेच तुमच्या आयुष्याचं पुस्तक आहे. हे बघा लेखकाचा माझ्या मते एवढंच एकच सांगणं आहे की तुम्ही अंतर्मनात जसा विचार कराल तशाच तुमच्या गोष्टी व्हायला सुरुवात होतील. अंतर्मनावर पडलेली छाप नेहमीच व्यक्त होते. बघा एखाद्या म्हणजे हे उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एखाद्या समोरच्या व्यक्तीबद्दल, ज्या व्यक्तीला ओळखत नाही त्याच्याबद्दल आपण असा विचार करतो. मी एक उदाहरण घेते. आपण बघा मंगल मॅडमना जे पहिल्यांदा बघतात तेव्हा वाटतं की मॅडम किती म्हणजे खूपच म्हणजे स्ट्रिक्ट आहेत वगैरे. ठीक आहे, हा अनुभव घेतला असेल तुम्ही तर मॅडमना स्वतः काही साधकांनी सांगितलं, मॅडम तुम्ही प्रत्यक्षात वाटतात तेवढे नाहीये, तुम्ही खूप छान आहेत किंवा प्रेमळ आहात. हे कशामुळं की आपण त्यांची प्रतिमा आपल्या मनात तशी करून घेतली. पहिल्याच आपण तर्क लावला त्यांना जाणून न घेता, किंवा हे एक एक्झाम्पल झालं, आपण कुठल्याही गोष्टीबाबत तर्क लावतो
की असं असेल, तिच्यात आपण बघण्यावरून ही अशीच असेल, ही तशीच असेल, म्हणजे आपण तर्क लावतो. ऍक्च्युअली ती व्यक्ती तशी नसते. त्याप्रमाणे त्या विचारांचा आपल्या अंतर्मनात छाप पडते आणि तसं आपण त्याच्याबद्दल विचार करायला लागतो. ह्याच्यात लेखकानं सांगितलं की निसर्गात सर्व क्रिया आणि प्रतिक्रिया तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळणार. हे सगळं ह्याचा नियम आहे. त्यामुळे तुम्ही जे दुसऱ्यांना द्याल, म्हणजे जसंच की आपण विचार कुठले करू तेच रिफ्लेक्ट होणार, त्याचाच अंतर्मनावर परिणाम होणार. त्याच्यानंतर लेखकाने सांगितलं एक साधी सरळ प्रार्थना करायची की आपण म्हणजे कुठल्याही आरोग्याच्या बाबतीत सगळ्यात बाबतीत की मी बरी होत आहे. ज्यांच्या म्हणजे जे आरोग्याशी झगडत आहेत किंवा ज्यांना काही चॅलेंजेस आहेत, फिजिकल चॅलेंजेस, त्यांनी अशा आपल्या प्रार्थना म्हणजे रोज 3 वेळा मोठमोठ्यानं प्रार्थना म्हणायची की मी पूर्णपणे स्वस्थ झालोय वगैरे. हे लेखकानं पूर्ण उदाहरणासह म्हणजे एकेका यांचं उदाहरण घेऊन ते पुस्तकात दिलंय की त्यांनी कशी प्रार्थना केली. त्यांना म्हणजे त्वचेचा रोग होता आणि त्यांनी रोज मोठमोठ्यानं म्हणायचे ते की मी बरा झालोय, मी सगळं म्हणजे निरोगी निरामय नित्यानंदी आयुष्य आपण म्हणतो ना जगत आहे, तशा त्या मोठमोठ्यानं सूचना स्वयं सूचना द्यायचे आणि त्याप्रमाणे त्यांचं काम झालंय आणि त्यांचे रोग पण बरे झाले. शरीराच्या सर्व कार्यांना अंतर्मन कसं नियंत्रित करतं बघा. अंतर्मनाचं सांगितलं मी झोपत असा किंवा जागे असा तुमचं हृदय एका विशिष्ट लयीत धडधडत असतं. तुमची छाती, फुफ्फुसांचे स्नायू सगळं त्यांच्याप्रमाणे काम करत असतं. मग तो तुम्ही जागे असा किंवा तुम्ही झोपलेले असा. आता जर तुम्हाला सांगितलं की तुमच्या शरीराची कार्य तुमच्या बाह्य मनाद्वारे स्वतःच्या हिमतीवर घडून आणा. जर तुम्हाला म्हणलं की आता ठीक आहे तुम्ही म्हणा हृदयानं मोठ्यानं धडकलं पाहिजे किंवा हृदय हळूहळू धडकलं पाहिजे, हे तुमच्या म्हणजे आपण म्हणलं तुमच्या बाह्य मनाद्वारे हे करू म्हणजे करा तुम्ही, तर नक्कीच आपण याच्यात अपयशी ठरू. त्यावेळी आपण काय म्हणू, आपण त्यावेळी तुम्ही चटकन मरण्याचा पर्याय निवडाल, कारण शरीराच्या अंतर्भागातल्या सर्व प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या आणि परस्परांशी निगडीत आहेत. ओपन हार्ट सर्जरी करताना वापरला जाणारा हा एक मशीन तर आधुनिक वैद्यकीय उपकरणातील चमत्कारांपैकी एक चमत्कार आहे. पण त्याच्या तुलनेत तुमचं अंतर्मन वर्षानुवर्ष 12 महिने 24 तास जे कार्य करतं ते नक्कीच विलक्षण आणि स्तंभित करणार आहे. हे लेखकाने सांगितले की आपण आपल्या अंतर्मन जे आपलं शरीरात अंतर्गत कार्य करतं ते किती महत्वाचे आहेत आणि त्याचा म्हणजे आपण ते कार्य करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर अंतर्मन जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या या आपल्या शरीरातील अत्यंत गुंतागुंतीच्या आणि जटिल प्रक्रिया समजून घ्या. ह्याच्यात लेखकाने सांगितलंय की लक्षात ठेवण्यासारखं तुमच्या अंतर्मन तुमच्या सर्व महत्वाच्या प्रक्रियांचं ह्याच्यात पण लेखकाने एक बघा बायबलचा एक वाक्य दिलंय आणि ते हायलाइट करून घ्या. तुम्ही विश्वास ठेवून जे काही मागाल ते प्राप्त कराल. मग ते काहीही असो, तुम्ही विश्वास ठेवून जे काही मागाल ते प्राप्त कराल. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टीमध्ये लेखकांनी अंतर्मन तुमच्या शरीराच्या सर्व महत्वपूर्ण प्रक्रियांचं नियमन करतं. त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती असतात. झोपी जाण्यापूर्वी तुमच्या अंतर्मनाला विशिष्ट सूचना द्या आणि चमत्कार घडवून आणणाऱ्या अंतर्मनाच्या त्या शक्तीचा अनुभव घ्या. तुम्ही तुमच्या अंतर्मनावर ज्या विचारांची छाप सोडता ते विचार, परिस्थिती, अनुभव आणि घटनांच्या रूपात अभिव्यक्त होत असतात. म्हणून तुमच्या अंतर्मनात जाणाऱ्या सर्व कल्पनांवर व विचारांवर काळजीपूर्वक लक्ष द्या. त्याच्यात लेखकाने उदाहरणच दिलेली आहेत की आपण बघा देवळात जातो, त्या देवळात गेल्यानंतर ते धर्मगुरू किंवा ते पुजारी काहीतरी म्हणतात आणि आपल्याला बरं वाटायला लागतं. हे कशामुळे होतंय? कारण आपल्या अंतर्मनाचा तसा दृढ विश्वास आहे की देवळात गेल्यामुळं इथं गेल्यामुळं मला बरं वाटणार आहे म्हणून. बाकी त्याच्यात त्या पुजाराचं काही स्किल नाहीये की त्यानं प्रार्थना केली म्हणून. कारण तुमच्या अंतर्मनानं ऑलरेडी ते स्वीकारलेलं आहे की मी देवळात गेले, प्रार्थना केली की मी बरी होणार आहे. हे लेखकानं इथं दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा भाग आहे ना आधुनिक काळातले मानसिक उपचार पद्धती, ते उद्या बघूया. म्हणजे विश्वास, आपण कसा विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासाची प्रक्रिया कशी चालू होते आणि आपल्यात बदल होतात, हे उद्यापासून बघूया आपण. ध्यान घेऊया आपण असं वाटतंय. मॅडम ध्यान घेऊया थोडस. आज रथसप्तमी आहे, महत्वाचा दिवस आहे असं मला वाटतं की जास्तीत जास्त ध्यान करायला पाहिजे आपण. तर आपण थोडा वेळ ध्यान करूया. हो मॅडम, खूप छान सांगितले अनुजा मॅडमनी, धन्यवाद. तुम्ही घेणार आहे ध्यान?
नाही, तुम्ही घ्या मॅडम. बर, ठीक आहे. चला, खूप सुंदर सांगितलंय. मला अजून वन स्टेप पुढे जावं असं वाटतंय या पुस्तकात मॅडम जे काही सांगतायत ते, की खरं काय आहे. आपण म्हणतो आपण मायाजाळात आहोत, आपल्याला जे दिसतंय ते खरं नाहीये, आपण वेगळे वेगळे दिसतोय, आपण वेगळे वेगळे पण नाही आहेत, आपण एकच आहोत, वननेस मध्ये आहोत, हे सत्य आहे. आणि या सत्याकडे आपण चाललेलो आहोत. तर जे काही आपण समोरच्या व्यक्तीला विशेषण देतो किंवा म्हणतो, ते सगळं आपण क्रिएट करतो. आपण भातुकलीचा खेळ खेळलाय लहानपणी आणि डॉक्टर, टीचर असं खेळलेलो आहोत. मग आपण काय करतो, मैत्रिणीला म्हणतो, "तो बस विद्यार्थी, मी होणार टीचर." आणि तिला छडी देतो आणि मारतो आपण. डॉक्टर जर बनलो तर तिला इंजेक्शन देतो आपण. हे जसं आपण रचतो की नाही भातुकलीचा खेळ आपला किंवा खोटा-खोटा चहा करतो, देतो घरातल्या सगळ्यांना नेऊन. तसंच हे आयुष्य आहे. आपला नवरा म्हणा, आपला मुलगा म्हणा, आपली मैत्रीण म्हणा, आपले बॉस म्हणा. मला वाटतं हे सगळं आपणच क्रिएट केलेली दुनिया आहे. हे सगळं भूलभुलैयाच आहे. म्हणजे आपल्या विश्वाला आपणच क्रिएट करतो. आपल्या भावनाच आपण क्रिएट करतो. म्हणून आपण आता बघितलं विहंगमचे बरेच साधक बदलले आणि घरातले सगळे बदलले. तसंच रोगाचंही आहे आपल्या. आपल्याला जे काही रोग झाले ते आपण म्हणतो, की मला हा रोग आहे आणि आपल्या मनावर काहीतरी चेतना पेरली आहे डॉक्टरांनी किंवा सामाजिक त्याची जी काही आहे, रूढी आहेत, की डायबिटीज जन्मभर, थायरॉईड जन्मभर, हे सगळं आपल्या सबकॉन्शियसवर पेरलं गेलंय. आणि आपण बघतो, की आपण जरी पेरलं, नाही पेरलं, तरी सुद्धा वातावरणात ते असतं. आणि जे वातावरणात असतं ते आपल्याला इफेक्ट देऊन जातं. म्हणूनच आता इतकी सुंदर ऊर्जा येत आहे, की हे सगळं धुण्याची आपण कमाल करू शकतो, जादू करू शकतो. आणि असं पण मला ऐकायला आलं, की आता मध्ये जे काही हे झाला काही आपण बघितलं जाळपोळ झाली किंवा आग लागली, ते सामूहिक चेतनाच तिथे तशी पेरली गेली होती. मग त्याच रिजनला ते झालंय. आणि सारख्या देशाने ते कंट्रोल करू शकले नाहीत. तसंच आता होणार आहे. आजूबाजूला ज्या घडामोडी घडतायत, पृथ्वीवर काय होतंय, भूकंप होणार आहेत, प्रलय येणार आहेत, काहीही जे काही होणार आहे, ज्वालामुखी, हे सगळं आपण आजूबाजूला बघून आपल्या मनावर ते पेरलं जाणार आहे आणि आपली रिॲलिटी होणार आहे. त्यामुळे आपण काय सामूहिक चेतना पेरतोय, पहिला आपला सबकॉन्शियस माइंड. आपण काय बघतोय टीव्हीवर, आपण पेपरवर काय वाचतोय, आपण ग्रुपवर काय वाचतोय, हे सगळं आपल्या मेंदूत पेरलं गेलं, की आपली ती रिॲलिटी होणार आहे, हे समजून घ्या. सारखी-सारखी मी तुम्हाला सांगतेय. आणि आपण हे खूप सामूहिक चेतना पेरण्याचं काम करतोय. तो जो व्हिडिओ टाकलेला आहे विहंगम स्पेशल ग्रुपवर, तो हाच आहे कालचा. सगळा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि महत्त्व जाणून घ्यायचं की आपण काय करतोय आणि आपण काय करतो हे पण समजून घ्या आणि आपण कशाला व्हॅल्यू देतोय तेही समजून घ्या. उदाहरणार्थ तुम्ही म्हणता मला खूप कामं होती. मी नाही येऊ शकत. मला खूप कामं आहेत. मी येते, कोर्स शिकते, परत म्हणते मला खूप कामं आहेत. हे आपण पेरतोय. आपण त्याला व्हॅल्यू देतोय आपल्या आयुष्यात कामांना. म्हणून आपल्यापुढं कामच येतात. घे, घे जबाबदारी, कर काम, घे जबाबदारी, कर काम. नकोच तुला वेळ काढू. नकोच तुला जे हवंय ते करू. हे आपल्या सगळ्या करण्यामुळं होतं हे तुमच्या समजत नाहीये. बऱ्याच लोकांच्या डोक्यात शिरतच नाहीये, की आपण कशाला व्हॅल्यू देतोय तेच आपल्याला मिळणार आहे. तर ह्या गोष्टी समजूनच शकत नाही तुम्ही. एवढं तेच, 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 तेच चाललंय. अमृता मॅडम सांगतायत, अनुजा मॅडम सांगतायत, तरी काही फरक पडलेला नाहीये. कारण काल सुद्धा पेंडुलमच्या कोर्सला नंतर जे काही फोन झाले अमृता मॅडमना क्रिस्टलचे, अक्षरशः लाज वाटते मला. मी काय शिकवते या लोकांना? काय मॅडम शिकवतायत? आणि आपण काय करतोय? हे प्रश्न मनाला विचारण्यासारखे आहेत, की आपण कशामागे धावतोय? का पळतोय? आपल्याला काय करायचंय? आपल्याच जवळ सगळं आहे. एका क्षणात गोष्टी घडू लागल्यात शिवसरोदय ग्रुपला. जे करू शकतायत, नियम पाळू शकतायत. बाकीचे काय करतायत? अजून हालतच नाहीयेत बाकीचे. अजून त्यांना गराड्यातून अनुभवायला वेळ होत नाही. एक 2 मिनिटाच्या ओळीला सुद्धा काल एक मॅडम म्हणतात, की "मी 8 दिवस हे करतीये, मला अनुभव येतोय, पण मी कामात आहे." कसं आपण कशाला व्हॅल्यू देतो हे प्रत्येकाने विचारा.
तेच शरीराचं, तेच रोगाचं, तेच घरातलं, तेच कामकाजाचं, तेच सगळं. तर ही सगळी वेळ आता डोळ्यात अंजन घालण्याची आली आहे. वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि याच गोष्टींना जर आपण महत्त्व देत राहिलो, तर आपण विहंगमला जोडून काहीही उपयोग झाला नाही. 1% सुद्धा आपल्या जीवनात फरक केलेला नाहीये. आणि आता मी अजिबात या लोकांना घेणार नाहीये पुढं. कारण आता जे विचार करणारे ग्रुपमधला एखादा, तोच ग्रुपला इफेक्ट येणार आहे. एवढी ऊर्जा जबरदस्त होत आली आहे. एक म्हणजे तुम्ही जागे कधी होणार मला कळत नाहीये. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या घ्या आणि आजचं ध्यान मी त्याच्यावर घेणार आहे. ते पण अगदी तुमच्या सबकॉन्शियसमध्ये जाऊ देत आणि अजिबात ग्रुपवर आता असले मेसेज टाकायचे नाहीत आणि पहिल्यांदा वेळ काढायचा आहे. जे शिकत आहोत ते वापरायला पहिल्यांदा वेळ काढायचा आहे. नाहीतर येऊच नका कार्यक्रमाला. तर चला ध्यान करूयात.